नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण भरती 2023-24 यामध्ये जे काही रिक्रूटमेंट मागच्या 1.5 वर्षापासून सुरू आहे त्याचं सध्या एक मेन स्टेजमध्ये आहे किंवा फॉर्म सबमिशन ऑलरेडी झालेलं आहे। त्यामध्ये जे सीनियर पोस्ट आहे बी इलेक्ट्रिकल बेसवर त्यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह किंवा DY किंवा असिस्टंट इंजिनियर यासुद्धा फ्रेशरच्या पोस्ट आहे आणि विद्युत सहाय्यक आहे, सीनियर टेक्निशियन आहे, टेक्निशियन 1 आहे, टेक्निशियन 2 आहे। ठीक आहे, तर याची जी प्रोसेस आहे ऑलरेडी सुरू झालेली होती। त्यानंतर त्यांनी काही पोस्टच्या एक्झामसुद्धा घेतलेल्या होत्या, परंतु काही अडचणीमुळे किंवा SCBCच्या आरक्षणामुळे त्यांना सगळी जाहिरात कॅन्सल करावी लागली होती। जेव्हा कॅन्सल केली होती जाहिरात त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शनसुद्धा आलेले होते, परंतु आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ही जाहिरात परत येणारच आहे आणि त्यामध्ये काही दिवसानंतर ती जाहिरातसुद्धा कंप्लीट परत आली, म्हणजे पूर्णपणे जाहिरात आणि जागा वाढूनसुद्धा परत आली। ठीक आहे, तर त्यामध्ये आताच्या कंडिशनमध्ये ऑलरेडी फॉर्म सबमिशन सगळ्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे, त्या डेटसुद्धा कंप्लीट झालेलं आहे, फॉर्म सबमिशन झालेलं आहे। आता रिफंडची प्रोसेस सुरू आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी थर्ड पार्टीच्या थ्रू म्हणजे महापारेषणनी थर्ड पार्टीच्या थ्रू ईमेल आणि मेसेजेस वगैरे SMS वगैरे सेंड करणं सुरू केलेलं होतं, ज्यांना रिफंड वगैरे ज्या विद्यार्थ्यांचा रिफंड वगैरे आहे किंवा ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना रिफंड पाहिजे असेल त्यांना प्रोसेस सुरू केलेली होती। परंतु बऱ्याचशा त्याच्यामध्ये शंका कुशंका होत्या। गुगल फॉर्म पाठवण्यात आला तो वेगळ्या ID वरनं वगैरे होता, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होती। आपण ज्या दिवशी तो व्हिडिओ टाकलेला होता त्या अपडेटचा, त्यामध्ये त्या दिवशी आपण महाट्रान्सफर हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट केलेला होता। त्यांनी सांगितलं होतं की हे व्हॅलिड आहे, मेलसुद्धा व्हॅलिड आहे आणि सगळं व्हॅलिड प्रोसेस आहे, गुगल फॉर्मसुद्धा व्हॅलिड आहे, यामध्ये फेक काहीही नाही। परंतु विद्यार्थी मित्रांचा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा त्यावर भरोसा बसला नाही किंवा त्यावर विश्वास बसला नाही। ऑब्व्हियसली ते काही ठिकाणी लिंकवर क्लिक केल्यावर बरेचसे फ्रॉड होतात, त्यामुळे परंतु आपण सगळं क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतरच ते कन्फर्म केलं होतं मित्रांनो। आणि त्यानंतर आता रिसेंटली त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर जे काही आता लिंक दिलेली आहे किंवा ऑफिशियल वेबसाईटवर पूर्णपणे त्यांनी एक नोटीसच दिलेली आहे आणि खाली लिंकसुद्धा दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। मित्रांनो, त्यांनी ऑफिशियल साईटवर जे काही दिलेलं आहे रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश रिक्रूटमेंट इन 2023-24। ठीक आहे, इन रिक्रूटमेंट इयर 2023-22 MSCDCला पब्लिश फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट, यामध्ये त्यांचे सगळे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, डेट ऑफ पब्लिकेशन वगैरे दिलेलं आहे। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन टेलिकम्युनिकेशन, सीनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, विद्युत सहाय्यक वगैरे सगळ्यांचं दिलेलं आहे। ठीक आहे, इंटरनल नोटिफिकेशनचं सुद्धा दिलेलं आहे। बघा, त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे खाली, परंतु हे सगळं वाचण्यात काही मिनिंग नाही आहे। आता परत तुम्हाला काही वाचून दाखवत नाही, आपण टेलिग्राम चॅनलवर आपण सगळं शेअर केलेलं आहे। त्यांनी हेच म्हटलेलं आहे की आधीसुद्धा आम्ही मेल किंवा SMS केले होते, फॉर्म सबमिट करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मेलच मिळालेले नव्हते। त्यामुळे आता त्यांनी ऑफिशियल साईटवर दिलेलं आहे। 23 तारखेचं हे पत्र आहे किंवा ही नोटीस आहे, त्यामध्ये क्लिक हिअर टू सबमिट बँक डिटेल्स तिथे क्लिक करायचं आहे तुम्हाला। तर मित्रांनो, आधी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुम्ही आधी जो फॉर्म भरलेला आहे ज्याचं तुम्हाला रिफंड पाहिजे, आत्ता जो फॉर्म भरला आहे तो नाही, जो तुम्ही आधी भरलेला होता आणि जो कॅन्सल झालेला, लक्षात घ्या या इन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचे आहे। बरेचसे विद्यार्थी घोळ करतात, 100% घोळ करतात, त्याच्यामुळे मी तुम्हाला परत सांगतोय, नीट ऐका की जो फॉर्म तुमचा कॅन्सल झालेला आहे यामध्ये जो तुमचा करेक्ट रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुम्हाला असं वाटतं की हा फॉर्म करेक्ट आहे, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं नेम ऑफ कॅन्डिडेट, तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला टाकायचं आहे, त्या फॉर्ममध्ये तुम्ही जे टाकलं असेल ते टाकायचं आहे। त्यानंतर बँक डिटेल्स, बघा फॉर रिफंड, कॅन्डिडेट्स बँक डिटेल्स फॉर रिफंड, म्हणजे बघा तुम्ही त्यावेळेस कुठले बँक डिटेल्स टाकले, कुठून पेमेंट केलं याला काहीही महत्त्व नाही। आता तुम्हाला रिफंड कोणत्या अकाउंटमध्ये पाहिजे ते तुम्हाला टाकायचं आहे, त्यामध्ये तुमचं बँक नेम येईल, फॉर एक्झाम्पल SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल ते टाका। त्यानंतर ब्रांच नेम म्हणजे तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे किंवा कुठल्या ब्रांचमधून तुम्हाला तुमच्या जवळची जी ब्रांच आहे जिथून तुम्हाला जिथे तुमचं अकाउंट आहे, ठीक आहे, तुमच्या नावाचं अकाउंट आहे किंवा तुमचं अकाउंट आहे ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे परत पाहिजे आहे त्या ब्रँचचे नाव टाकायचं आहे। बघा, अकाउंट नंबर हा करेक्ट टाका, असं नाही की मागच्या वेळेस तुम्ही जो अकाउंट नंबर जिथून पेमेंट केलं तिथेच तोच टाकायचा असं काही नाही आहे, तुम्ही आतासुद्धा दुसरा अकाउंट नंबर टाकू शकता ज्यावर तुम्हाला रिफंड पाहिजे आहे। ठीक आहे, तर अकाउंट नंबर करेक्ट टाका, घाईघाईत चुका करू नका, किंवा तुम्ही दुसऱ्याकडून फॉर्म भरून घेत असाल तर व्यवस्थित चेक करून क्रॉस चेक करून मगच ते अकाउंट नंबर टाका, कारण ते काय व्हेरीफाय करणार नाही आहे, डायरेक्ट तुमच्या त्या अकाउंटमध्ये पैसे जातील। ठीक आहे, त्यानंतर अकाउंट होल्डर नेम, ज्या अकाउंटचं जे नाव आहे ते तुमचं नाव असेल, तुमच्या भावाचं असेल किंवा आईवडिलाचं असेल तुम्ही टाकू शकता, काही हरकत नाही। ठीक आहे, त्यानंतर बघा IFSC कोड हा तुमच्या बँक पासबुकवर राहतो, बँक पासबुकमध्ये जे काही डिटेल्स आहेत तेच तुम्हाला टाकायचे आहे, IFSC कोड टाकायचा आहे।
त्यानंतर डिक्लेरेशन वगैरे आहे ते क्लिक करायचं, तिथे आय रीड अँड ॲग्रीड वगैरे टर्म्स अँड कंडिशन जे काही असेल ते, आणि ते सबमिट करायचं. इतकी साधी प्रोसेस आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही हार्ड अँड फास्ट काही नाही आहे किंवा खूप काही कठीण आहे असं नाही. तरी विद्यार्थी मित्र चुका करतात, कारण की माझा असा अनुभव आहे की जे काही म्हणजे ह्यात झाला हा तर सिंपल गोष्ट आहे, कारण की ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. या आधीचं सुद्धा जे काही मेल आणि SMS जे काही त्यांनी प्रोसेस केली होती तीसुद्धा व्हॅलिडच होती, ती फेक नव्हती. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यामध्ये शंका घेतलेली होती आणि शंका घेण्याचं कारणसुद्धा होतं त्यामध्ये. परंतु आपण सगळं क्रॉस चेक केल्यावरच आपण बऱ्याचशा प्रोसेस किंवा जे काही पुढचं जे व्हिडिओ आपण टाकलेला होता. परंतु विद्यार्थ्यांना शंका होती आणि मला तसे कमेंट येत होते, त्याच्यामुळं मला थोडंसं थांबावं लागलं आणि आता हा परत आपण व्हिडिओ घेतो आहे. त्यामध्ये मित्रांनो की जी काही आता प्रोसेस आहे ती व्हॅलिड आहे. तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि हा जर तुम्ही फॉर्म भरला तरच तुम्हाला पुढच्या म्हणजे 30 तारखेनंतर तुम्हाला रिफंड सुरू होतील. 30/8 ही त्याची लास्ट डेट आहे. साधारण एका महिन्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या एंडिंगमध्ये सुद्धा एक्झाम अपेक्षित आहे किंवा ऑक्टोबरमध्ये सुद्धा ही एक्झाम जाऊ शकते. आता इलेक्शनचा पिरियड थोडासा पुढे गेल्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये एक्झाम कधी होऊ शकते, आता चान्सेस थोडे वाढलेले आहे एक्झामचे. ठीक आहे, एक्झाम ही इलेक्शनच्या आधी होण्याची शक्यता आहे, ती कुठलीही पोस्ट असो. ठीक आहे, सिनियर पोस्टच्या एक्झाम आधी होतील. जसं सिनियर पोस्टच्या एक्झाम सुरू झाल्या, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे, तिथे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आता आपली पोस्ट पुढच्या काही दिवसामध्ये कधी पण होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे डेटबद्दल निश्चिंत राहा. डेट तुम्हाला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर कळूच किंवा सप्टेंबरच्या 15 ते 20 तारखेपर्यंत एखादी डेट तुम्हाला कळून जाईल अशी मला एक आशा आहे किंवा अपेक्षा आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आता फॉर्मच्या रिफंडचं जे काही असेल तुमच्या इथे प्रोसेस करा. त्यानंतर पूर्णपणे फुल फ्लेजमध्ये अभ्यासाला लागा. कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह वातावरणापासून दूर जा. जे काही तुमचं टेलिग्राम ग्रुप असतील किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा तुमचं फेसबुक असेल, काही असेल, तिथून दूर जा. आणि आपलं जे काही आपण आता याआधीसुद्धा आपण व्हिडिओ दिलेले आहे, महत्त्वाचे टॉपिकसुद्धा सांगितलेले आहे, त्यावर भर द्या. त्या व्यतिरिक्त जास्त काही खूप जास्त फापट पसारा करत बसू नका. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे, आता मला त्या ईमेल आणि मेसेजेस जे काही हे होतं यांनी महाट्रान्सकोनी केलं होतं त्यावरून एक खूप गोष्ट प्रकर्षावरून जाणवलेली आहे की निगेटिव्ह पीपल खूप आहे. कुठेतरी चांगल्या ठिकाणी पण कुठेतरी वाईट काढायचं किंवा कुठून तरी काहीतरी वाईट काढायचं असे बरेचसे विद्यार्थी असतात. जे काही मी बघतो आहे, कमेंट बघतो आहे, त्या कमेंटवरून आमच्या लक्षात येतं की या विद्यार्थ्याची मानसिकता कशी आहे, कुठलाही विद्यार्थी असो, व्हॉट. ठीक आहे, तर आशा करतो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. फॉर्म सबमिट करा आणि पुढच्या 8-15 दिवसामध्ये किंवा 10-15 दिवसामध्ये तुम्हाला रिफंड येऊन जाईल. अभ्यासामध्ये राहा. पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये एक्झाम अपेक्षित आहे, कारण इलेक्शन पुढे गेलेलं आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एक्झाम कधी होऊ शकते. आशा करतो की बऱ्यापैकी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि प्लस आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बाकीचे जे महत्त्वाचे अपडेट्स आपण देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील.